पण मला एवढं म्हणणं आहे बोंडे साहेब की 3000 रुपये 1700 रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये हे 1500 रुपयाचे 3000 झाले पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते, असा द्यावा लागते नवनीत राणासारख्या. कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल. की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा. मला जर मतदान नाही दिलं तर लाडकी बहीण योजनेसाठी 1,500 दिले ते आम्ही परत घेऊ. याचा अर्थ असा आहे की ह्या ज्या योजना जाहीर केल्या त्या आपल्या लाडक्या बहिणींसाठी नसून विधवा, परित्यक्ता, बेरोजगार महिलांसाठी नसून त्या फक्त मत विकत घेण्यासाठी आहे. त्यांच्या भावना या किती कलुषित आहेत या सरकारला पाठिंबा देणाऱ्या. हे सरकार काय हे पैसे काय त्यांच्या खिशात नाही आले का? तुम्ही कोण पैसे काढून घेणारे आहात? हे सगळे ज्या आमदारांचं आपण नाव घेतलं त्यांच्या पत्नी मला वाटतं पराभूत झाल्या अमरावतीमध्ये. त्याच्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागली आणि तेही पराभूत होणार आहे त्यावेळेस. हे फक्त एक आमदार नाही तर महाराष्ट्रातले अनेक आमदार सत्ताधारी पक्षाचे नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलतायत की 1500 रुपये तुम्हाला देतोय, मतं द्या, नाहीतर आम्ही 1500 रुपये परत घेऊ. त्यांच्या बापदाद्यांचे पैसे आहेत. हा सरकारचा पैसा आहे, जनतेच्या घरातला पैसा आहे. त्या पैशांवरती त्या बहिणींचा हक्क आहे. त्यांचाही कर सरकारमध्ये गेला त्यातून त्यांना ते पैसे मिळतात. हे सगळे जे आहेत लोक हे यांची मानसिकता भ्रष्ट आहे. मतं विकत घेण्याची आहे आणि ती सरकारी पैशातून मतं विकत घेण्याची आहे. माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी स्पष्ट सांगितलं योजना सरकारी आहे, महिलांनी लाभ घ्यावा. पण जेव्हा आमचं सरकारी तेव्हा या 1500 रुपयामध्ये नक्की वाढ केली.